कश्यपी प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती व पाणी आढावा समिती यांच्या वतीने गेल्या 18 दिवसांपासून प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसाठी उपोषण सुरू होते। त्यामध्ये प्रामुख्याने कश्यपी, धोंडेगाव, देवरगाव, गालोशी येथील स्थानिक भूमिपुत्रांच्या जमिनी धरण बांधण्यासाठी महापालिकेकडे संपादित करण्यात आल्या होत्या। त्या बदल्यात त्यांना जमिनीचा मोबदला मिळण्याबाबत प्रकल्प बाधितांना महापालिकेच्या शासकीय सेवेत रुजू करण्याची मागणी करण्यात आली। धोंडेगाव, देवरगाव, कश्यपनगर, काळोशी व शिरपाडा येथील रहिवाशांना 30% पाणी जुलै अखेरपर्यंत आरक्षण ठेवावे। खाड्याची वाडी येथे शाळा, दवाखाना, स्मशानभूमी बांधून द्यावे। प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन व्हावे। विविध मागण्या करण्यात आल्या। सदर उपोषणास कुठलाही प्रतिसाद न मिळाल्याने सर्व उपोषणकर्ते काल रात्री 7 ऑक्टोबर रोजी मुंबई विधानसभेच्या दिशेने रवाना झाले। सदर प्रकल्पग्रस्तांचा संघर्ष हा सातत्याने चालू आहे। त्यांच्या संघर्षात व त्यांच्या मागण्यांसाठी मी नगरसेविका कुमारी नयना भारत गांगुर्डे खंबीरपणे साथ व पाठिंबा देत त्यांना मुंबईला जाण्यासाठी माझ्या वतीने मदत स्वरूपात पिण्याच्या पाण्याची व तसेच लागणाऱ्या मूलभूत गरजेच्या वस्तूंची व्यवस्था करण्यात आली। सदर प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांना न्याय मिळावा यासाठी मी सदैव प्रयत्नशील असेन। सदर उपोषणात संजय गायकवाड, विजय गायकवाड, सागर पिंपळके, सागर लोंढे महत्त्वाची भूमिका बजावत आहेत। आणि आता तुम्ही साहेब, आम्ही आमची जमीन गेलेली कश्यपी धरणामध्ये 1993-92 मध्ये जेव्हा धरण झालं कश्यपी, तेव्हा सगळ्यांच्या जमिनी संपादित झाल्या। तेव्हा शांताराम बापू वावरे हे महापौर असताना सगळ्यांना आश्वासन दिले की प्रत्येक बाधित कुटुंबाला एका व्यक्तीला शासकीय सेवेत घेऊ, जे पुनर्वसन करून देणार होते। जे बाधित कुटुंब झाले, जे घर उठून दिले, त्यांना घर बांधून देणार होते। आमच्या कुठल्याही मागण्या मान्य झाल्या नाही। आज आम्ही रस्ता रोको आंदोलन केले असतील, आमचे पायी मोर्चा आंदोलन असतील, आम्ही खूप आंदोलन केले। आज आमच्या उपोषणाचा आज 18वा दिवस आहे। शासनाने कुठल्याही प्रकारची आमची दखल घेतलेली नाही। आज 18 दिवस झाले उपोषणाला, शासनाने आमची कोणतीही दखल घेतलेली नाही। त्याच्यामुळे आम्ही असं ठरवलेलं आहे, इथून आम्ही मुंबईला, नाशिक ते मुंबई आमचा ठिय्या आंदोलन असणार आहे। उद्याकडं विधान भवन येथे आमचं ठिय्या आंदोलन असणार आहे विविध मागण्यांसाठी। जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही। आमचं उद्याकडं विधान भवनात ठिय्या आंदोलन असणार आहे। याची सरकारने दखल घ्यावा आणि येणाऱ्या आमचा जर प्रश्न जर सोडवला नाही तर येणाऱ्या विधानसभेवर मतदारावर आम्ही सगळे 4 गाव मिळून बहिष्कार टाकू। आम्ही कोणालाच मतदान करून देणार नाही। तर नक्कीच रात्री 11, 11:30 वाजून राहिले। आज आपण प्रकल्पग्रस्तांना भेट दिली। काय नेमकं सांगाल तुम्ही? काय रात्र असो किंवा दिवस असो, प्रश्न गंभीर आहे आणि तो मांडलाच पाहिजे आणि न्याय हा मिळालाच पाहिजे। आज कश्यपी प्रकल्पग्रस्त, त्याच्यामध्ये देवरगाव आहे, धोंडेगाव आहे, तिकडची जे काही गावं आहेत, शेवगेचे गाव आहेत, तर त्या प्रकल्पग्रस्तांच्या ह्या 30-35 वर्षाचा हा गंभीर प्रश्न आहे, ज्याच्यामध्ये त्यांच्या वडिलोपार्जित जमिनी ह्या संपादन केल्या होत्या। पण त्या संपादन केल्यानंतर त्यांना कुठलाही मोबदला दिला नव्हता। फक्त शब्द दिला गेला होता की महानगरपालिकेच्या शासकीय सेवेमध्ये त्यांना हा शासकीय सेवेमध्ये रुजू केलं जाईल, पण त्यामध्ये फक्त 60 लोकांना घेतलं गेले आणि हा 300-400 लोकांचा प्रश्न आहे। तर आमची मागणी हीच आहे का ज्या तुम्ही जमिनी घेतलेल्या आहेत, जी त्यांचे उत्पन्नाचं साधन घेतलेलं आहे, तर त्यांच्या हाताला काम द्या। त्यांचे जे काही बाधित आहेत त्यांना तुम्ही काम द्या। त्यांचं जे हक्काचं 30% पाणी आहे, जुलै अखेरपर्यंत ते राखीव ठेवलंच पाहिजे। त्यांनी पाण्यासाठी दिलंय तर त्यांचं पाणी पळवू नका, ही विनंती राहील। आणखी त्यांचा स्मशानभूमीचाच प्रश्न होता, शाळेचा प्रश्न होता, अनेक असे प्रश्न होते जे मार्गी लावायचे आणि त्यांनी गेले 18 दिवसापासून शांततापूर्व मार्गाने इथं उपोषण केलंय। पण त्या उपोषणाला कुठेतरी न्याय नाही मिळाला, म्हणून आज त्यांनी धडक मोर्चा हा विधान भवनावर काढलेला आहे। आमचा ह्या मोर्चाला खंबीर पाठिंबा आहे। भविष्यात कधीही मदत लागली आणि तो जो मोर्चा हा यशस्वी व्हावा आणि त्यांच्या मागण्या मुंबईवरनं पूर्ण होऊनच याव्या, मी अशी इच्छा व्यक्त करते। आणि आमच्या पकडीने जेवढं त्यांना मदत होईल आणि विधान भवनात असेल, आमच्या नेत्यांकडे असेल, हा प्रश्न। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।